Hello everyone, I hope my voice is audible and the screen is visible to everyone. Yes, screen is visible to everyone. चलो आज हम स्टार्ट करते हैं केमिकल कायनेटिक्स का नेक्स्ट पार्ट. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये थोडंसं मी रिव्हिजन घेते की लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं. लास्ट सेशनमध्ये आपण बघितलं होतं की केमिकल कायनेटिक्समध्ये ऑर्डर ऑफ द रिॲक्शन म्हणजे काय. जे पण अजून न्यू स्टुडंट्स आहेत, आता तर बऱ्यापैकी काही जुने स्टुडंट्स पण आहेत आणि जे नव्याने जॉईन होतात ते त्यांच्यासाठी आय वॉन्ट टू टेल यू की बघा, केमिस्ट्रीसाठी 2 फॅकल्टीज आहेत. वन इज तृप्ती मॅम अँड अनदर इज माय सेल्फ रेणुका. तर कसं आहे, आता केमिस्ट्रीमध्ये 2 पार्ट्स असल्यामुळे 2 वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत आणि आम्ही 1 वीक आमचे टॉपिक्स घेत असतो. आता जसं लास्ट वीक हा तृप्ती मॅमचा होता, त्या वीकमध्ये तृप्ती मॅमने त्यांचा ग्रुप 16-17 वाला जो चॅप्टर आहे तो घेतलेला आहे तुमचा. आणि आता मी केमिकल कायनेटिक्स स्टार्ट केलं होतं, तर आजच्या ह्या कम्प्लीट वीकमध्ये केमिकल कायनेटिक्सबद्दलच्या सगळ्या कन्सेप्ट आपण लर्न करणार आहोत. आय होप यू ऑल आर व्हेरी एक्साइटेड टू लर्न द न्यू कन्सेप्ट ऑफ केमिकल कायनेटिक्स. आय वॉन्ट टू टेल यू की केमिस्ट्री कायनेटिक्स इज वन ऑफ द इझिएस्ट चॅप्टर. ओके, हा खूप इझी चॅप्टर आहे, स्कोरिंग आहे अँड बेसिक थिंग्स आपण पुन्हा एकदा कवर करूयात. लास्ट लेक्चरमध्ये घेतलेल्या बेसिक थिंग्स कुठे आपण एंड केलं होतं पाठीमागचं लेक्चर, ते आपण पुन्हा एक क्विक रिव्हिजन घेऊयात. दॅट विल हेल्प यू टू रिमेंबर द थिंग्स अँड टू कनेक्ट विथ टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरसाठी कनेक्ट होण्यासाठी पाठीमागच्या ज्या बेसिक थिंग्स आहेत त्या बेसिक थिंग्स आपण बघूयात. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं एकदम सिम्पल ट्रिक काय असते की मॅथमॅटिक्समध्ये ज्या गोष्टीला आपण पॉवर म्हणत असतो, केमिस्ट्रीमध्ये त्या गोष्टीला फक्त काय म्हणायचं आहे, ऑर्डर म्हणायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी जर इथे एक रेट लॉ लिहिला, रेट इज इक्वल टू के ए रेस टू 2 बी रेस टू 1. ओके, अँड इफ आय आस्क यू बाळांनो, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन, जर हा क्वेश्चन मी तुम्हाला केला, ऑर्डर ऑफ रिॲक्शन क्या है, तो आप क्या आंसर दे दोगे मुझे. तो ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट मॅथमॅटिक्समध्ये ज्या गोष्टीला आपण पॉवर म्हणतो त्यालाच आपण केमिस्ट्रीमध्ये काय म्हणतो आहे, ऑर्डर म्हणतो आहे. मग आपल्याला कुठल्या पॉवर दिसतात आहे, आपल्याला ए ची पॉवर दिसतीये 2 आणि बीच्या इथे काहीच नाही लिहिलं. जेव्हा काहीच नसतं लिहिलेलं त्यावेळेस आपण इथे 1 ॲज्युम करतो किंवा 1 असतो. सो बीची पॉवर आहे 1. मग जेवढ्या पण आपल्याला पॉवर्स दिसतात आहे त्या पॉवरची आपण ॲडिशन करतो. सो व्हॉट विल गेट 2 + 1. ऑर्डर ऑफ द रिॲक्शन 3. रिॲक्शनची ऑर्डर काय असणार आहे, 2 असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं लिहिलं रेट इज इक्वल टू के ए रेस टू 2 बी रेस टू 0. आता बी रेस टू 0 लिहिलंय, सो ऑर्डर ऑफ द रिॲक्शन काय असणार आहे, तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू ज्या पण तुम्हाला पॉवर्स दिसतात आहे त्या पॉवर्सची सिम्पली ॲडिशन करायची आहे. ए रेस टू 2 बी रेस टू 0 आहे. सो ऑर्डर ऑफ द रिएक्शन इज 2 + 0. आंसर क्या आएगा, आंसर आएगा 2. तो ये हो गया ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. ठीक आहे, त्याच्या रिलेटेड आपण MCQs वगैरे सॉल्व केले होते, काही क्वेश्चन्स आपण सॉल्वसुद्धा केले होते. टुडे आय एम गोइंग टू स्टार्ट सेम कन्सेप्ट, ऑर्डर ऑफ द रिॲक्शन्सच आपण पाहणार आहोत. बट टुडे वी हॅव टू सी the key points of order of the reaction. So what is the heading? Key points of order of the reaction. Key points of order of the reaction. Key points of order of reaction. ऑर्डर ऑफ रिॲक्शनचे की पॉईंट्स कुठले आहेत, तर
फर्स्ट की पॉईंट आहे. ऑर्डर ही कशी क्वांटिटी आहे, तर ऑर्डर ही एक एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड क्वांटिटी आहे. ओके, कुठली क्वांटिटी आहे? एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. ओके, आता एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड म्हणजे काय? एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड म्हणजे काय बघा, की एखादी गोष्ट किंवा एखादी प्रॉपर्टी जी आपण एक्सपेरिमेंट करून डिफाईन करणार आहोत. सो ऑर्डर काय आहे, तर एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड क्वांटिटी आहे. म्हणजेच आता सपोज आपल्याला जर घरात आईने बनवलेला केक कसा आहे हे सांगण्यासाठी आपण तो केक टेस्ट करतो. म्हणजेच आपण आधी तो एक्सपेरिमेंट करतो, मम्मीने कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स वापरले, तुमची मॉम तो केक बनवते, म्हणजेच शी इज मेकिंग समथिंग फॉर यू. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरून डिफाईन करतो की केकची टेस्ट कशी होती, काय होती. तर बेसिकली इट इज अ एक्सपेरिमेंटल ॲनालिसिस, किंवा एक्सपेरिमेंट करून आपण ती नंतरचं जजमेंट पास ऑन करतो. तुम्ही फक्त केककडे बघून सांगू शकता का की नाही खूपच भारी असणार आहे वगैरे? नाही, असं नाही सांगू शकत आपण. मग ऑर्डरचं पण तसंच आहे. तुम्ही सिम्पली असं एखाद्या रिॲक्शनकडे बघितलं आणि ऑर्डर फाइंड आउट केली, ऑर्डर सांगितली, असं होत नाही. ऑर्डर डिफाईन करण्यासाठी तुम्हाला कुठलं इक्वेशन लागतं, तर ऑर्डर डिफाईन करण्यासाठी तुम्हाला रेट लॉचं इक्वेशन लागतं. व्हॉट हॅपन? अरे, ऑर्डर डिफाईन करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर एक रेट लॉचं इक्वेशन लागणार आहे. आणि रेट लॉचं इक्वेशन आपल्याला कुठून मिळतं, तर एक्सपेरिमेंट डिटरमाइन करून आपल्याला रेट लॉचे इक्वेशन्स मिळतात. एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड क्वांटिटी आहे. नेक्स्ट काय बघा, की ऑर्डर काय असू शकते? 0 असू शकते, किंवा इंटीजर नंबर असू शकतो, किंवा ऑर्डर फ्रॅक्शनल सुद्धा असू शकते. ओके, म्हणजे ऑर्डर एक अशी क्वांटिटी की जिला सगळे नंबर्स आवडतात. सब नंबर्स को वो प्यार करती है. ऑर्डरचं असं काही फिक्स नाही आहे. ऑर्डर काय म्हणते, येऊ द्या, 0 असेल तरी पण मला चालणार आहे, 1 2 3 4 इंटीजर्स असतील तरी पण चालणार आहे, मला फ्रॅक्शनल व्हॅल्यूज पण चालणार आहेत. म्हणजे ऑर्डरला अशा पर्टिक्युलरच व्हॅल्यू पाहिजे, असं काही तिचं नाही का फिक्स नाही आहे, किंवा असं काही तिचं कंपल्शन नाही आहे. ऑर्डर काय म्हणते, आय लव्स एव्हरी नंबर, प्रत्येक नंबर मला चालू शकतो. मग ऑर्डरची व्हॅल्यू 0 असू शकते, इंटीजर असू शकते, किंवा फ्रॅक्शनल असू शकते. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस पॉईंट अल्सो. अँड थर्ड पॉईंट काय आहे, ऑर्डर ऑफ 3 रिॲक्शन्स, किंवा ऑर्डर 3 असणाऱ्या किंवा हायर ऑर्डरच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रेअर आहेत. म्हणजे थर्ड अँड ग्रेटर दॅन थर्डपेक्षा ऑर्डर असणाऱ्या रिॲक्शन्स ह्या कशा आहेत? रेअर आहेत. व्हेरी फ्यू रिॲक्शन्स आर देअर विच हॅव द ऑर्डर इज 3. अशा खूप कमी रिॲक्शन्स आहेत की ज्यांच्यासाठी ऑर्डर काय असणार आहे? 3 असणार आहे. जनरली मॅक्झिमम टाईम ऑर्डर एक तर 0 असू शकते, 1 असते, किंवा 2 असते मॅक्झिमम रिॲक्शनसाठी. बट इट डझंट मीन की ऑर्डर फ्रॅक्शनल नसू शकते, असू शकते. त्यांना सांगायचं काय आहे की देअर आर व्हेरी फ्यू केमिकल रिॲक्शन्स, अशा खूप थोड्या केमिकल रिॲक्शन्स आहेत की ज्या रिॲक्शन्सची ऑर्डर कशी असणार आहे? 3 ऑर्डर असणार आहे, किंवा हायर ऑर्डर असणाऱ्या रिॲक्शन्स फार कमी आहेत. अंडरस्टूड? हे 3 पॉईंट्स कळालेत ऑर्डर ऑफ द रिॲक्शन बद्दलचे. ऑर्डर इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड क्वांटिटी. ऑर्डर कॅन बी 0, इंटीजर, फ्रॅक्शनल. आणि ऑर्डर 3 असलेल्या केमिकल रिॲक्शन्स खूप कमी आहेत, रेअर आहेत. ओके, चलो जल्दी बताओ, अंडरस्टूड? कळाल्यात ह्या सगळ्या कन्सेप्ट्स? Yes. Yes, madam. यस, ओके. सो आपको एक होमवर्क है, आपको क्या करना है आज अभी लेक्चर होने के बाद यू हैव टू राइट डाउन द डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी. आता मॉलिक्युलरिटी ही कन्सेप्ट काय आहे ते थोड्या वेळातच तुम्हाला कळेल. बट नंतर जर मी एक मिनिट, नंतर जर मी होमवर्क द्यायचं विसरले तर त्यापेक्षा आत्ताच लिहून ठेवते की होमवर्क काय असणार आहे. तुम्हाला होमवर्क असणार आहे आजच्या लेक्चरचा, ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी मधला डिफरन्स लिहायचा आहे. आता मॉलिक्युलरिटी म्हणजे काय हे आता आपण बघणार आहोत. याच्यातला डिफरन्स लिहायचा आहे. ओके, सो नेक्स्ट आहे, नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट कन्सेप्ट इज, अरे यार
elementary reactions. Okay, now what is mean by elementary reactions? Elementary reaction म्हणजे काय हे आता आपल्याला बघायचं आहे. एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय तर बघा, द रिॲक्शन्स विच ऑकर इन अ सिंगल स्टेप्स अँड कॅन नॉट बी फर्दर ब्रेकडाऊन इन टू सिम्पलर फॉर्म. म्हणजे अशा रिॲक्शन्स की ज्या काय असतात तर सिंगल स्टेपमध्ये होतात आणि त्यांना फर्दर सिम्प्लिफाय नाही करू शकत. म्हणजे ती जी रिॲक्शन असते ती रिॲक्शन इटसेल्फ कशी असते तर एक सिम्पल रिॲक्शन असते, एक सिंगल स्टेपमध्ये होणारी रिॲक्शन असते आणि त्या रिॲक्शनला अजून आपण छोट्या छोट्या स्मॉल रिॲक्शन्समध्ये ब्रेकडाऊन करू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंटरी रिॲक्शन्स, सिम्पल रिॲक्शन ज्या सिंगल स्टेपमध्ये होत असतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता मस्त व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, गुलाबी गुलाबी दिवस. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता तिला विचारलं डू यू लाईक मी और डू यू लव्ह मी, आणि एका झटक्यात तिकडून आन्सर आलं येस येस येस. सो इट इज अ सिंगल स्टेप रिॲक्शन. ओके ना, अंडरस्टूड. म्हणजे असं एकदा वगैरे विचारायला असं काय करायचं नाही आहे. राईट नाऊ युअर एज इज स्टडी का एज है, स्टडी करो, अच्छे अच्छे मार्क्स गेन करो, उसके बाद ऑटोमेटिकली आगे जो चीज़ें होने वाली है वो होने ही वाली है. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीसाठी राईट टाईम असतो. सो वेट फॉर दॅट राईट टाईम. आय एम जस्ट गिविंग अ एक्झाम्पल. इट मीन्स अ सिंपल रिएक्शन, सिंगल स्टेप रिएक्शंस. आपने उससे पूछा और उसने तुरंत हा बोला, इट मीन्स इट इज अ सिंगल स्टेप, एका झटक्यात रेडी आहे. सो ह्याला काय म्हणतो आपण, एलिमेंटरी रिॲक्शन्स. आणि दुसरं काय असतं तर कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स. कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स म्हणजे काय तर मल्टिपल स्टेप्समध्ये रिॲक्शन्स होणार आहे. ती जी रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला मल्टिपल स्टेप्स परफॉर्म कराव्या लागणार आहेत. मल्टिपल स्टेप्सचे जे काही रिॲक्टंट प्रोडक्ट आहेत ते यूज करून आपण ती फायनल रिॲक्शन बनवतो. त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स. बेसिक डिफरन्स कळाला का? एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय तर सिंपल भाषेत एका सिंगल स्टेपमध्ये होणारी रिॲक्शन. सिंगल स्टेपमध्ये ज्या पण रिॲक्शन्स होतात त्या सिंगल स्टेपमध्ये जेवढ्या रिॲक्शन्स होतात त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंटरी रिॲक्शन्स. अँड कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे काय, ह्याच्या अपोजिट. सिंगलच्या अपोजिट काय तर मल्टिपल. सिंगल स्टेप म्हणजे एका स्टेपमध्ये जी रिॲक्शन होईल ती, आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे काय, जी मल्टिपल स्टेपमध्ये होणार आहे ती. ओके, अंडरस्टूड दिस. नेक्स्ट बघा, आता डेफिनेशन काय लिहिणार, द रिॲक्शन which occurs in a single step and does not break down in further simpler form is called elementary reaction. आपने उससे पूछा, उसने तुरंत हाँ कहा, एक झटके में आपको मतलब आंसर मिल गया. नो वेटिंग पीरियड, नो एफर्ट्स. ओके, इसको क्या कहते हैं, एलिमेंट्री रिएक्शन. सिंगल स्टेप, बहुत ही आसान था, वहाँ पे ज़्यादा एफर्ट्स लेने की ज़रूरत नहीं थी. ओके, अंडरस्टूड. कळालंय सगळ्यांना एलिमेंटरी रिएक्शन म्हणजे काय? कोणाला काही डाउट्स आहेत? एलिमेंट्री रिएक्शंस क्या होते हैं? एलिमेंट्री रिएक्शंस ऐसे रिएक्शंस जो एक सिंगल स्टेप में होंगे और इतने वो रिएक्शंस जो है वो सिंपलर रिएक्शंस होते हैं, उसे और सिंपलर फॉर्म में हम ब्रेक डाउन नहीं कर सकते. ओके, the reactions which occurs in a single step and does not break down in a further simpler form is called elementary reactions. आता एलिमेंटरी रिॲक्शन्सचे एक्झाम्पल बघूयात आपण. ॲटलिस्ट यू हॅव टू रिमेंबर वन एक्झाम्पल. ओके, का बरं एक तरी एक्झाम्पल एलिमेंटरी रिॲक्शनचं लक्षात ठेवायचं? कारण जर आपल्याला 1 मार्कचा जो बोर्डाचा थेरीचा पेपर असतो, 1 मार्कच्या बोर्डाच्या पेपरला जर आपल्याला विचारलं की एलिमेंटरी रिॲक्शन्सचं 1 एक्झाम्पल लिहा, तर आपल्याला ते 1
एक्झाम्पल लिहिता आलं पाहिजे. 1 मार्कचा क्वेश्चनसुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट असतो. आणि जनरली जे स्टुडंट्स डीप स्टडी करतात, स्टेट बोर्डचं बुक व्यवस्थित वाचतात, बुक वाचत असताना हायलाइटिंग पेनचा यूज करत चला, जे पण मेन कन्सेप्ट असतात त्याला हायलाइट्स वगैरे करायचे. त्याच्यामुळे काय होतं, मग आपल्याला मेन कन्सेप्ट कुठली आहे, कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कुठल्या कन्सेप्टवरून क्वेश्चन येऊ शकतो, ह्यासारखे सगळे पॉईंट्स आपल्याला कळत असतात. मग आता एक्झाम्पल तुम्हाला लक्षात कुठलं ठेवायचं आहे बघा. O3 ओझोनॉलिसिस. O3 ह्याचं कन्व्हर्जन होतं आहे O2 गॅसियस स्टेटमध्ये, ऑक्सिजन मॉलिक्यूल प्लस ऑक्सिजन ॲटम, बट गॅसियस स्टेटमधला ॲटम. ओके, हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर हे आहे एलिमेंटरी रिॲक्शनचं एक्झाम्पल. एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय, फिर से बता रही हूँ, एक ऐसे रिएक्शंस जो कितने स्टेप में होती है, 1 स्टेप, सिंगल स्टेप में जो रिएक्शंस होंगी उसे हम कहते हैं एलिमेंटरी रिएक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे C2H5I, इथाईल आयोडाईड. इथाईल आयोडाईडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, C2H4 गॅसियस स्टेट प्लस हायड्रोजन आयोडाईड. ओके, गॅसियस स्टेट. ही रिॲक्शन कुठली आहे, तर एलिमेंटरी रिॲक्शन आहे. C2H5 म्हणजे काय, तर इथाईल आयोडाईड. C2H4 म्हणजे काय, तर इथिन. ओके, C2H4 काय आहे, तर इथिन आहे. काय प्रेझेंट आहे कार्बन कार्बनमध्ये, डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक आणि इकडे एक, असे किती हायड्रोजन्स आहेत, तर 4 हायड्रोजन्स अटॅच आहेत. C2H4. ओके, कुणापासून तयार झाला, C2H5. C2H5 म्हणजे काय, इथाईल आयोडाईड. इथाईल आयोडाईड पासून काय तयार झालाय, इथिन मॉलिक्यूल तयार झालेला आहे. आता इथे नीट ऑब्झर्व करा, व्हेरी सिम्पल. इथे हायड्रोजन्स 5 आहेत, इथे हायड्रोजन किती आहे, 4च आहेत. एक हायड्रोजन कमी पडतोय, मग तो एक हायड्रोजन कुणासोबत रिॲक्ट झाला, तर तो एक हायड्रोजन रिॲक्ट झाला आयोडीन सोबत, आणि इथे काय तयार झालं, HI, हायड्रोजन आयोडाईड. ओके, अंडरस्टूड. ह्या 2 रिॲक्शन्स कुठल्या आहेत, तर एलिमेंटरी रिॲक्शन्स आहेत. एलिमेंटरी रिॲक्शनचे नोट लिहायला आली 2 मार्क्ससाठी, तर तुम्हाला काय करायचं आहे, एलिमेंटरी रिॲक्शनच्या नोटमध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे आणि एक एक्झाम्पल सुद्धा लिहायचं आहे. सो दिस इज द थिंग अबाउट एलिमेंटरी रिॲक्शन. अंडरस्टूड, लेट मी नो. कळालंय एलिमेंटरी रिॲक्शन्स म्हणजे काय. येस बच्चे पार्टी, सबको समझ में आ रहा है, व्हेरी गुड. गोकुळला समजलंय, गायकवाड, मोरे, प्रतीक्षा गुंजाळ, मानसीला कळालंय, तनुजा, येस, व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ओके, नेक्स्ट आहे आता मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्युलॅरिटी पुढची कन्सेप्ट, नेक्स्ट पेज. मॉलिक्युलॅरिटी, मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. आता बघा इथे मी काय लिहिलं, मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे मॉलिक्युलॅरिटी ही जी कन्सेप्ट आहे ही कुणासाठी ॲप्लिकेबल आहे, तर एलिमेंटरी रिॲक्शनसाठी ॲप्लिकेबल आहे. रिॲक्शन कशी असली पाहिजे, एलिमेंटरी रिॲक्शन असली पाहिजे. जस्ट मग मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केलं एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय, की अशा रिॲक्शन्स ज्या काय होतात सिंगल स्टेपमध्ये होत असतात, त्या रिॲक्शन्सला आपण म्हणतो एलिमेंटरी रिॲक्शन. मग जर एखादी रिॲक्शन एलिमेंटरी असेल तर त्या रिॲक्शनसाठी आपण काय फाइंड आउट करू शकतो, तर त्या रिॲक्शनसाठी आपण मॉलिक्युलॅरिटी फाइंड आउट करू शकतो. आता व्हॉट इज मीन बाय मॉलिक्युलॅरिटी हा तुमच्या मनातला क्युरियस क्वेश्चन मी जस्ट सॉल्व करते. ह्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, मॉलिक्युलॅरिटी नावातच आहे मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय, मग एकदम शॉर्टकटमध्ये सिम्पली आपण कसं लक्षात ठेवू शकतो, सिम्पली आपण लक्षात ठेवू शकतो द टोटल number of reacting molecules. आता रिॲक्टिंग मॉलिक्युल्स ॲरोच्या लेफ्ट साईडला असतात का राईट साईडला असतात, सांगा बरं. रिॲक्टिंग मॉलिक्युल्स हे
ॲरोच्या लेफ्ट साईडला असतात का राईट साईडला असतात? सपोज मी आता हा ॲरो ड्रॉ केला, रिॲक्टिंग मॉलिक्युल्स ह्या लेफ्ट साईडला असतील का इकडच्या राईट साईडला असतात? बताओ जल्दी, लेफ्ट साइड या राइट साइड? राइट साइड. राइट राइट साइड साइड. का लेफ्ट साइड? मानसीचा आंसर आला है लेफ्ट साइड। ओके, बताओ अच्छे से सोच समझ के आंसर बताओ। लेफ्ट साइड रिएक्टेंट्स, रिएक्टिंग मॉलिक्यूल्स कहाँ पे होते हैं? लेफ्ट साइड पे होते लेफ्ट हैं। साइड. यस करेक्ट, वेरी गुड। एंड प्रोडक्ट के मॉलिक्यूल्स कहाँ पे होते हैं? राइट साइड होते हैं। तो राइट साइड किसकी होती है? प्रोडक्ट की होती है। और लेफ्ट साइड किसकी होगी? रिएक्टिंग मॉलिक्यूल्स की होंगी। तो आपको सिंपली क्या करना आहे बच्चो, देखो रिएक्टिंग मॉलिक्युल्स किती आहेत हे मेजर करणं म्हणजे काय आहे तर मॉलिक्युलरिटी आहे। मॉलिक्युलरिटी इज नथिंग बट मॉलिक्युलरिटी इज डिफाइंड ॲज द टोटल नंबर ऑफ reacting molecules taking part in a elementary reaction। मग मी डेफिनेशन कंटिन्यू करते। द टोटल नंबर ऑफ रिॲक्टिंग मॉलिक्युल्स, कशामध्ये पण, कुठले रिॲक्टिंग मॉलिक्युल्स? टेकिंग पार्ट इन एलिमेंटरी रिॲक्शन्स, टेकिंग पार्ट इन अ एलिमेंटरी रिॲक्शन्स। एलिमेंटरी रिॲक्शन जर असेल आणि त्या एलिमेंटरी रिॲक्शनमधले जे पण टोटल नंबर ऑफ रिॲक्टिंग मॉलिक्युल्स आहेत त्या टोटल नंबर ऑफ रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला आपण काय म्हणतो? मॉलिक्युलरिटी म्हणतो। फॉर एक्झाम्पल, जस्ट आत्ताचं एक्झाम्पल जर आपण घेतलं, कुठलं घेतलं? C2H5 याचं कन्वर्जन होतं आहे C2H4 प्लस HI। रिॲक्शन कुठली आहे बाळांनो? एलिमेंटरी रिॲक्शन आहे। मग एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये किती मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व आहेत? C2H5I इथाइल आयोडाईडचा किती मॉलिक्यूल इन्व्हॉल्व आहे? इथं काय दिसतंय तुम्हाला? 1। स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट काय आहे? 1 आहे। सो एकच मॉलिक्यूल इन्व्हॉल्व आहे। सो व्हॉट इज द मॉलिक्युलरिटी ऑफ दिस रिॲक्शन? मॉलिक्युलरिटी ऑफ दिस रिॲक्शन इज इक्वल टू 1। आणि ज्यावेळेस मॉलिक्युलरिटी 1 असते त्यावेळेस आपण रिॲक्शनला काय म्हणतो बच्चे का पार्टी? रिॲक्शन को हम बोलते हैं यूनिमॉलिक्यूलर रिएक्शन। यूनि का मतलब होता है 1, एक ही मॉलिक्यूल हमारे रिएक्शन में प्रेजेंट है तो हम क्या कहेंगे? यूनिमॉलिक्यूलर रिएक्शन। अंडरस्टूड? अंडरस्टूड? ओके। नेक्स्ट एक्झाम्पल जर मी घेतलं, मी जस्ट आत्ताचं O3 प्लस O किंवा आपण रिव्हर्स रिॲक्शन लिहिली तरी पण चालेल बघा। आता हे मी असं का लिहिलं? कारण तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे आणि रिव्हर्स रिॲक्शन ही सुद्धा एलिमेंटरी रिॲक्शन आहे। O2 प्लस ऑक्सिजन गॅसियस स्टेट आणि एलिमेंटरी रिॲक्शन आहे। मग मॉलिक्युलरिटीचा आन्सर काय येणार? मॉलिक्युलरिटी इज नथिंग बट नंबर ऑफ रिएक्टिंग मॉलिक्यूल्स टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिएक्शन। केमिकल रिएक्शन में कितने नंबर ऑफ मॉलिक्यूल्स थे? कितने आदमी थे? तो आंसर क्या आता है? 2। तो यहाँ पे हमेशा 2 आंसर आएगा, ऐसे नहीं। आपको क्या करना पड़ता है? रिएक्शन को अच्छे से देखना होता है। रिएक्शन में जितने नंबर ऑफ मॉलिक्यूल्स रिएक्टिंग मॉलिक्यूल्स है उन सब की आपको एडिशन करनी पड़ती है। अगर यहाँ पे मैंने लिखा O2 प्लस ऑक्सीजन इट गिव्स O3, तो मुझे बताओ O2 के कितने मॉलिक्यूल्स है? O2 चे एक मॉलिक्यूल आहे। O2 चा एक मॉलिक्यूल प्लस ऑक्सिजन गॅसियस स्टेट मधला त्याचे किती आयटम्स आहेत? तर 1। 1 + 1 आंसर क्या आएगा? 2 आएगा। सो व्हाट इज द मॉलिक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन? मॉलिक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन इज 2। काय करायचं आहे? स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंटची ॲडिशन करायची आहे। ओके, आता O2 चे किती मॉलिक्युल्स होते? 1। इथे ऑक्सिजन गॅसियस स्टेट मधला एकच होता। 1 + 1 2। सो मॉलिक्युलरिटीचा आन्सर काय आलं? 2 आलं। अंडरस्टूड? क्लिअर आहे सगळ्यांना मॉलिक्युलरिटी कन्सेप्ट? आपल्याला फक्त रिॲक्टिंग मॉलिक्युल्स मेजर करायचे आहेत, किती रिॲक्टिंग मॉलिक्युल्स आहेत। फॉर एग्जाम्पल यहाँ पे मैंने एक हाइपोथेटिकल रिॲक्शन लिखी 2A2 प्लस B2 A2B2 इट गिव्स C2। ओके, मग आता इथे मॉलिक्युलरिटी विचारली। फॉर एक्झाम्पल तुम्हाला गिवन आहे द
रिॲक्शन इज एलिमेंटरी रिॲक्शन, आणि एलिमेंटरी रिॲक्शन असेल तर अपन कुठला कंसेप्ट अप्लाई करू शकतो बच्चे पार्टी? अगर एलिमेंटरी रिएक्शन है तो हम क्या कर सकते हैं, मॉलिक्यूलरिटी फाइंड आउट कर सकते हैं। तो उन्होंने आपको वही पूछा है, बताओ जल्दी मॉलिक्यूलरिटी क्या आएगी। मॉलिक्यूलरिटी के केस में आपको क्या करना है, सिंपली नंबर ऑफ रिएक्टिंग मॉलिक्यूल्स की ॲडिशन करनी है। अब देखो यहाँ पे A2 चे किती मॉलिक्यूल्स आहेत, 2, B2 चे किती आहेत, 1, काहीच दिसत नाही म्हणजे काय असतं तिथं 1 असतं, मग 2 + 1 मॉलिक्युलरिटी काय आली, 3 आली। A2 चे 2 मॉलिक्युल्स म्हणजे 2 टाइम्स A2 प्लस B2 एकदा, मग किती मॉलिक्युल्स, 3 मॉलिक्युल्स, A2 B2, 3 मॉलिक्यूल्स, इट मीन्स मॉलिक्युलरिटी ऑफ द रिएक्शन इज 3। ओके, क्लियर है सबको, अब समझ में आ गया है? यस, सबको अब क्लियर हो गया होगा, ठीक है, ओके। 28, okay, almost 25 students are there, okay, okay. If you like the content of Success Science Academy, then please let your friends, तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा हा प्लॅटफॉर्म ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्या, बिकॉज आपण तुम्हाला ऑनलाईनमध्ये पण तसाच एकदम क्वालिटीवाला कंटेंट देत आहोत, त्याच्यामुळे तुमच्या पण मॅक्झिमम फ्रेंड्सपर्यंत हा प्लॅटफॉर्म पोचवा। ओके, नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स रिएक्शन। कॉम्प्लेक्स रिएक्शन बघा, आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं होतं कॉम्प्लेक्स रिएक्शन आणि एलिमेंटरी रिएक्शन बद्दल। आता कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणजे काय, नावातच आहे कॉम्प्लेक्स, तिथे काहीतरी कॉम्प्लिसिटी असणार आहे, एकदम सिंपल आसान तरीका नहीं है, वहाँ पे कुछ तो डिफिकल्टी है। मग कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणजे काय की ज्या मल्टिपल स्टेपमध्ये ज्या रिॲक्शन्स होतात त्या, ओके, मल्टिपल स्टेपमध्ये जेवढ्या पण रिॲक्शन्स होतील त्या सगळ्या रिॲक्शन्सला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स रिॲक्शन। मग आपण काय लिहू शकतो, द रिॲक्शन विच ऑकर, the reaction which occurs in multiple elementary steps, the reaction which occurs in a multiple elementary steps is known as complex reaction। कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे काय की एक अशी रिॲक्शन जी मल्टिपल स्टेपमध्ये होती आहे, आणि ती मल्टिपल स्टेप कशी असणार आहे, तर एलिमेंटरी स्टेप असणार आहे। ओके, म्हणजे काय बघा, फॉर एक्झाम्पल मी इथं लिहिलंय, आता एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल। फॉर एक्झाम्पल मी लिहिलंय इथं 2NO2Cl गॅसियस स्टेट, इट गिव्स 2 टाइम्स NO2 गॅसियस स्टेट प्लस Cl2, ओके, गॅसियस स्टेट। आता ही जी रिॲक्शन आहे ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे। का बरं मी या रिॲक्शनला कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणते, कारण ही रिॲक्शन जितकी इझिली आपण लिहिली तेवढ्या इझिली ही रिॲक्शन होत नाही। ही रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मल्टिपल स्टेप्स कराव्या लागतात। मल्टिपल स्टेपमध्ये आता किती स्टेप्स, म्हणजे एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये आपल्याला ही रिॲक्शन मिळणार आहे। मग मी सगळ्यात पहिल्यांदा स्टेप 1 लिहिते। स्टेप 1 मध्ये काय होतंय बघा, NO2Clचं ब्रेकडाऊन होतं होमोलॅटिक, म्हणजे ब्रेकडाऊन होतं, काय मिळणार आहे तुम्हाला, NO2 गॅसियस स्टेट प्लस काय मिळतं इथे, क्लोरीन। ही स्टेप कशी आहे तर स्लो स्टेप आहे, ओके। आणि आता स्टेप 2 मध्ये काय होतंय बघा, पुन्हा एक NO2Clचा मॉलिक्यूल, कारण किती NO2Clचे मॉलिक्यूल्स आहेत, 2, सो NO2Clचा मॉलिक्यूल क्लोरीन सोबत रिॲक्ट होतो, Cl सोबत रिॲक्ट होतो, काय मिळणार आहे, NO2 गॅसियस स्टेट प्लस Cl2, ओके, गॅसियस स्टेट। ही रिॲक्शन कशी आहे तर फास्ट रिॲक्शन आहे, सगळं इथं गॅसियस स्टेट।
आता बघा, नीट ऑब्जर्व करा, स्टेप 1 एंड स्टेप 2 को अच्छे से देखो. अगर आपने स्टेप 1 एंड स्टेप 2 को ॲड किया, आता रिॲक्शन्सला कसं ॲड करणार, सिम्पल आहे. लेफ्ट साईडला लेफ्ट साईडचे केमिकल कंपाऊंड्स ॲड करून लिहायचे, राईट साईडला राईट हँडचे केमिकल कंपाऊंड्स ॲड करून लिहायचे. आता इकडे लेफ्ट साईडला, ॲरोच्या लेफ्ट साईडला NO2Cl आहे, इथे पण NO2Cl आहे. मग मी काय लिहू शकते, 2 टाइम्स ऑफ NO2Cl, ओके, विच स्टेट, गॅसियस स्टेट, प्लस इथे मला काय दिसतंय रिॲक्टंट साईडला, क्लोरीन, गॅसियस स्टेट. ओके, अंडरस्टूड. आय होप तुम्ही सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे आहे. क्विक अटेन्शन. इफ एनीवन इज नॉट लिसनिंग टू मी, देन गिव अटेन्शन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके, येस येस, एव्हरीबडी इज विथ मी. बघा मी काय सांगतेय, कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स. कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे काय, मल्टिपल स्टेपमध्ये होणारी रिॲक्शन. समजा तुम्ही पहिल्यांदा तिला विचारलं, ती नाही बोलली, मग तुम्ही गिवअप नाही केलं, तुम्ही अजून सेकंड टाइम गेले, थर्ड टाइम गेले, म्हणजे मनवत राहिले, एफर्ट्स घेत राहिले मल्टिपल स्टेपमध्ये, मग तुम्हाला फायनली जे काही एक्सपेक्टेड एसवाला आन्सर होतं ते एसवाला आन्सर मिळू शकतं. नॉट गिविंग अपचा ॲटिट्यूड ठेवला त्याला आपण काय म्हणतो, मग कॉम्प्लेक्स रिएक्शन. थोड़ी रिएक्शन कॉम्प्लेक्स थी, बट ॲट द एंड आपको जो चाहिए वो मिल गया ना, दॅट्स द मेन थिंग. मग आपल्याला फायनल रिएक्शन काय पाहिजे होती, ही पाहिजे होती. कुठली आहे आपली फायनल रिएक्शन, 2 टाइम्स ऑफ NO2Cl, इट गिव्स NO2Cl प्लस Cl2. ये रिएक्शन हमें चाहिए थी. ये रिएक्शन हमें 2 स्टेप में मिलेगी. फर्स्ट स्टेप लिखी, सेकंड स्टेप लिखी. आता ह्या दोन्ही स्टेपला जर आपण ॲड केलं, रिॲक्शन ॲड कशी करायची, रिॲक्टंट साईडला रिॲक्टंट लिहायचे, प्रोडक्ट साईडला प्रोडक्ट लिहिणार. इथं पण NO2 आहे, इथं पण NO2 है, NO2 भाई भाई है, तो उनको हम ऐड कर सकते हैं. एक भाई होगा एक बहन होगी, उनको हम ऐड नहीं करते. ओके ना, भाई भाई है तो हमने ॲड किया, NO2 मग इथं काय लिहिणार आपण, 2 टाइम्स NO2, 2 टाइम्स NO2 गॅसियस स्टेट, प्लस इथे क्लोरीन आहे, इथं Cl2 आहे. हे दोघं डिफरंट आहेत बरं का, घाईघाईमध्ये यांना ॲड करू नका. Cl3 नका लिहू. क्लोरीन हा एक ॲटम आहे आणि Cl2 हा एक मॉलिक्यूल आहे. एटम्स मॉलिक्यूल्स आर डिफरेंट थिंग्स, तो क्या लिखेंगे हम, Cl गॅसियस स्टेट प्लस Cl2 गॅसियस स्टेट. आता बघा नीट लक्ष द्या, असा कुठला केमिकल कंपाऊंड आहे का रे जो रिॲक्टंट साईडला पण आहे आणि प्रोडक्ट साईडला पण आहे. तर आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसून येईल, Cl काय आहे, रिॲक्टंट साईडला पण आहे आणि प्रोडक्ट साईडला पण आहे. सो हम काय करणार, कट डाऊन करणार. मग आपली ओव्हरऑल फायनल रिॲक्शन आपल्याला काय मिळाली, फायनल रिॲक्शन आपल्याला मिळाली 2 NO2Cl, it gives 2 NO2 plus Cl2. ओके, एव्हरीथिंग इज इन गॅसियस स्टेट. सो जी काही तुम्हाला फाइनल रिएक्शन पाहिजे होती, ही रिएक्शन मिळाली का, येस मिल गई आपको. कैसे मिली, ये 2 स्टेप्स को आपने क्या किया, ॲड किया. म्हणजेच ही जी गिवन रिएक्शन होती ही कशी होती, कॉम्प्लेक्स रिएक्शन होती. क्लिअर आहे कन्सेप्ट. कॉम्प्लेक्स रिएक्शनला आपण फर्दर सिम्पलर रिॲक्शनमध्ये ब्रेकडाऊन केलं आणि ही प्रत्येक सिम्पल रिॲक्शन कशी आहे, ही प्रत्येक सिम्पलर रिॲक्शन आहे एलिमेंटरी रिॲक्शन. ही प्रत्येक सिम्पलर रिॲक्शन कशी आहे, तर एलिमेंटरी रिॲक्शन आहे. अंडरस्टूड, कळालंय सगळ्यांना, लेट मी नो. यस, सबको समझ में आ गया, क्या बात है, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नावातच असतात बघा बऱ्याचशा गोष्टी, आपण म्हणतो नावात काय आहे, बट नावात भरपूर काय काय असतं. त्याच्यामुळं आपलं नाव ऐकलं तरी लोकांना सगळं आपल्या पर्सनॅलिटी काय, आपल्याला अस्तित्व हे कळालं पाहिजे. आणि ते एका रात्रीत होत नाही बच्चे कंपनी, उसके लिए आपको मेहनत करनी पडती है, कन्सिस्टंट राहायचं. मग आपलं जे नाव आहे त्या आपल्या नावात पण दम येतो. आता कॉम्प्लेक्स रिएक्शन, नावातच सगळं कळतंय. रिएक्शन कॉम्प्लेक्स असणार आहे, आसान तो नहीं होने वाली, एक स्टेप में तो रिएक्शन नहीं होगी, हमें मल्टीपल स्टेप करने पड़ेंगे, तब जाके हमें जो रिएक्शन चाहिए वो मिलेगी. ओके, उसको कहते हैं कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आता बघा कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा आणि कायनेटिक्सचा कसं रिलेशन आहे. आता आपण कायनेटिक्समध्ये काय करत असतो, यू ऑल नो व्हेरी वेल, कायनेटिक्समध्ये आपण काय करत असतो, रेट डिटरमाइन करत असतो. ओके, आपल्याला रिॲक्शनचा रेट फाइंड आउट करायचा असतो. आता ही जी कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे, आत्ताचं जे आपण एक्झाम्पल घेतलं, ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन किती स्टेपमध्ये होत होती, 2 स्टेपमध्ये होत होती. त्यातली एक स्टेप कशी होती, स्लो होती. जी पण इन्फॉर्मेशन दिलेली असती ना बच्चे कंपनी, उस इन्फॉर्मेशन का
क्या होता है, कुछ ना कुछ यूज होता है. इथे काय लिहिलंय आपण, रिॲक्शन कशी आहे तर स्लो रिॲक्शन आहे. आणि इथे काय लिहिलं तर स्टेप 2 ची रिॲक्शन कशी आहे, फास्ट रिॲक्शन आहे. मग नेहमी लक्षात ठेवा, कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा रेट कुठल्या स्टेपवरून आपण डिटरमाइन करू शकतो, स्लोएस्ट स्टेपवरून आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा रेट डिटरमाइन करतो. आणि ती जी स्लोएस्ट स्टेप असते त्या स्लोएस्ट स्टेपला आपण काय म्हणतो, RDS. RDS बोला तो रेट डिटरमाइनिंग स्टेप. ओके, रेट डिटरमाइनिंग स्टेप. समजा आता कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे, त्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा तुम्हाला काय मोजायचं आहे, रेट मोजायचा आहे. आता कॉम्प्लेक्स रिॲक्शन एका स्टेपमध्ये होती का, नाही, वेगवेगळ्या स्टेपमध्ये होती. मग त्या वेगवेगळ्या स्टेपपैकी जी रिॲक्शन सगळ्यात स्लो असेल त्या स्लोएस्ट स्टेपवरून तुम्ही काय करता, कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा रेट डिटरमाइन करता. आणि त्यालाच काय म्हणतो, रेट डिटरमाइनिंग स्टेप. मग ज्या रिॲक्शनच्या पुढे असं स्लो लिहिलेलं असतं ती स्टेप कशी असते, रेट डिटरमाइनिंग स्टेप. तो हमारी स्टेप 1 क्या है, RDS है, रेट डिटरमाइनिंग स्टेप है. क्यों रेट डिटरमाइनिंग स्टेप है, क्योंकि स्टेप 1 कैसी है, स्लो है. स्लो है तो हम उसका क्या मेजर कर सकते हैं, स्लो है तो हम उसका रेट डिटरमाइन कर सकते हैं. आता फास्ट रिॲक्शन असेल तर पटकन होईल, त्या फास्ट रिॲक्शन विदिन सेकंडमध्ये होईल, मायक्रो सेकंडमध्ये होईल. आपण रिॲक्शनचा रेटच मेजर नाही करू शकत. मग रेट मेजर करण्यासाठी काय करावं लागणार आहे, रिॲक्शन थोडी स्लो असली पाहिजे. त्या स्लो स्टेपवरून आपण रिॲक्शनचा रेट मेजर करू शकतो. क्लिअर आहे, समजा आपको. ओके, नेक्स्ट बघा आता. मग नेक्स्ट आहे ती जी रेट डिटरमाइनिंग स्टेप असते त्यालाच आपण काय म्हणतो, स्लोएस्ट स्टेप. स्लोएस्ट स्टेप, त्या स्लो स्टेपवरून आपण रेट डिटरमाइन करतो. आणि ती स्टेप तुम्हाला कुठं लिहायची असते, तर रेट लॉच्या इक्वेशनमध्ये लिहायची असते. आता बच्चे पार्टी, आय होप आप सबको रेट लॉ का इक्वेशन याद आ रहा होगा. रेट लॉचं इक्वेशन काय असतं, पुन्हा कन्सेप्ट एकदा आपण वाटलंच तर रिवाइज करूया. रेट लॉ काय सांगत असतं, सपोज तुम्हाला मी एक रिॲक्शन दिली, हायपोथेटिकल A टाइम्स A, B टाइम्स B, C टाइम्स C प्लस D टाइम्स D. तो अकॉर्डिंग टू रेट लॉ क्या होता है, रेट लॉ क्या बोलता है, रेट लॉ बोलता है रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सेंट्रेशन ऑफ रिएक्टेंट. तो रिएक्टेंट कौन है, A and B. कैपिटल A and B आर द रिएक्टंट्स. ओके, अँड रेस टू देअर सम पॉवर्स. त्या पॉवर्सलाच आपण ऑर्डर म्हणतो. मग रेट इज इक्वल टू काय लिहितो आपण, प्रपोर्शनॅलिटीचं साईन रिमूव्ह करतो, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करतो आणि काय लिहितो, A⁻X B⁻Y. ज्यांना कुणाला ही कन्सेप्ट नवीन आहे, रेट लॉ ज्यांना कुणाला माहीत नाही, न्यू कमर्स जे आहेत, त्यांनी आपले केमिकल कायनेटिक्सचे आधीचे सगळे लेक्चर्स लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत. देन यू कॅन अंडरस्टँड दिस कन्सेप्ट व्हेरी इझिली. मी खूप सिम्पल सोप्या भाषेत पुन्हा एकदा सांगते. रेट लॉ काय म्हणतो, आता प्रत्येक लॉचं काहीतरी म्हणणं असतं आपल्या म्हणजे ह्याच्यात पण तुम्ही पण बघितलं असेल की डे टू डे लाईफमध्ये पण आपल्याला खूप लॉज आहेत. फॉर एक्झाम्पल ट्रॅफिकचा सिग्नलचाच एक रूल आहे, लॉ आहे की आपण तो काय करू नाही शकत, ब्रेक नाही करू शकत. जर रेड सिग्नल असेल तर स्टॉपच व्हायला लागतं, आपल्याला थांबावं लागतं. म्हणजेच तसंच केमिस्ट्रीमध्ये पण एक लॉ आहे. कुठला लॉ, तर रेट लॉ. रेट लॉ काय सांगतं की रिॲक्शनचा जो रेट आहे, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे लिहित असतो याला आपण काय म्हणत असतो, कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला नेहमी असं इतकं मोठं लांबलचक लिहिण्याचा कंटाळा आलेला असतो. कॉन्सन्ट्रेशन एवढं सगळं लिहित बसण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशनला आपण कशाने रिप्रेझेंट करतो, स्क्वेअर ब्रॅकेटने. ओके, मग त्याला आपण काय लिहिलं, रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू देअर सम पॉवर. सो रेट इज इक्वल टू प्रोपोर्शनलिटीचं साइन अपन रिमूव केलं, कॉन्स्टेंट इंट्रोड्यूस केला. ओके, अब मैं क्या बताना चाहती हूँ कि जो भी रेट डिटरमाइनिंग स्टेप होती है उसी से हम क्या लिख सकते हैं, रेट लॉचं इक्वेशन लिहू शकतो. ओके, आता स्टेप वन काय होती आपल्यासाठी, RDS होती, रेट डिटरमाइनिंग स्टेप होती. का बरं, कारण स्टेप 1 कशी होती, पाठीमागच्या एक्झाम्पलमधले स्लो स्टेप होती.
मग काय होती ती स्टेप, आठवतीये का? येस, काय होती? NO2Cl गॅसियस स्टेट, इट गिव्स NO2 गॅसियस स्टेट प्लस Cl गॅसियस स्टेट. ओके, ही होती तुमची स्टेप 1. मग स्टेप 1 वरून आपण रेट फाइंड आउट करू शकतो. रेट लॉचं इक्वेशन सुद्धा लिहू शकतो. मग रेट लॉचं इक्वेशन काय लिहिणार? रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सेंट्रेशन ऑफ रिएक्टेंट क्या है? NO2Cl है, तो स्क्वायर ब्रैकेट में क्या लिखोगे? NO2Cl. ओके, रेस टू. ह्याचं बघा आता, एलिमेंटरी रिएक्शनसाठी नेहमी लक्षात ठेवायचं IMP पॉइंट. क्या है IMP पॉइंट? फॉर एलिमेंटरी रिएक्शन, order and molecularity are the same thing. Order is equal to molecularity. ओके, जी काही मॉलिक्युलॅरिटी असते तिलाच तुम्ही ऑर्डर लिहून टाकायचं. मग आता NO2Clचा एकच मॉलिक्यूल होता, मॉलिक्युलॅरिटी किती होती? 1. सो ऑर्डर पण काय असणार? 1. ऑर्डर बोले तो पॉवर भी क्या लिखेंगे? 1. सो आपल्याला काय मिळालं? रेट इज इक्वल टू K इन ब्रैकेट NO2Cl. समझा आपको? कॉम्प्लेक्स रिएक्शन का रेट. आपकी जो कॉम्प्लेक्स रिएक्शन थी, क्या थी कॉम्प्लेक्स रिएक्शन? आई होप यू ऑल रिमेंबर. कॉम्प्लेक्स रिएक्शन काय होती? 2NO2Cl गॅसियस स्टेट, it gives 2NO2 गॅसियस प्लस Cl2 गॅसियस. ही होती तुमची कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आणि ह्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा रेट मग आपण कसा लिहू शकतो? ह्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा रेट आहे, रेट इज इक्वल टू K NO2Cl. ओके, हा झाला रेट. हा रेट कुठून फाइंड आउट केला? कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा रेट आपण फाइंड आउट केला RDS वरून, रेट डिटरमाइनिंग स्टेपवरून. रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजेच काय? जी स्लोएस्ट स्टेप होती ती रेट डिटरमाइनिंग स्टेप होती, तिचे रिॲक्टंट आपण इन्व्हॉल्व केले. रेट डिटरमाइनिंग स्टेप, स्लोएस्ट स्टेपमधला रिॲक्टंट काय होता? NO2Cl होता. किती टाइम्स होता? एकच टाइम. त्याच्यामुळे NO2Clची पॉवर पण किती? 1. ओके, आता ह्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये जरी तुम्हाला इथे 2 दिसत असेल तरी पण इथं बच्चे पार्टी अच्छे से देखो, यहाँ पे 2 नहीं आया, यहाँ पे 1 ही आया है. कारण हे रेटचं इक्वेशन आपण कुणाच्या रिॲक्शनवरून लिहिलेलं आहे? तर सिंगल स्लोएस्ट स्टेपच्या रिॲक्शनवरून लिहिलेलं आहे. अंडरस्टूड? क्लियर है सबको ये पॉइंट? एक और एग्जाम्पल लेती हूँ. फॉर एग्जाम्पल मी म्हटलं A2 it gives B2 plus C, A2 plus C it gives B2. स्लो स्टेप, फास्ट स्टेप. आणि तुमची कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे सपोज 2A2 इट गिव्स 2B2. ही आहे तुमची कॉम्प्लेक्स रिॲक्शन. पण आता ही जी कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे ही कुठल्या रिॲक्शनपासून होतीये? स्टेप 1 आणि स्टेप 2 पासून होतीये. ओके, अब दोनों स्टेप 1 एंड स्टेप 2 को ऐड करो. स्टेप 1 एंड स्टेप 2 को ऐड करने के बाद आपको क्या मिलेगा? स्टेप 1 आणि स्टेप 2 ला ॲड केल्यावर काय मिळणार? A2 प्लस A2. क्या लिखोगे? 2A2 प्लस यहाँ पे दिख रहा है रिएक्टेंट साइड में C, इट गिव्स B2 प्लस B2. क्या लिखोगे? 2B2. ओके, तो प्लस C. जो टर्म्स कॉमन है, कॉमन टर्म्स को कट करो. C कट. रिएक्शन क्या मिल गई? 2A2 इट गिव्स 2B2. ओके, हीच काय होती तुमची रिक्वायर्ड कॉम्प्लेक्स रिॲक्शन होती की नाही? येस, होती. मग आता ह्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा रेट तुम्ही कसा लिहिणार? कुठल्या स्टेपवरून लिहिणार? फास्ट स्टेपवरून लिहिणार का स्लो स्टेपवरून लिहिणार? चलो बताओ. कॉम्प्लेक्स रिॲक्शन का रेट फास्ट स्टेपवरून लिहितो का स्लो स्टेपवरून लिहिणार? फास्ट स्टेपवरून रेट लिहायचा का स्लो स्टेपवरून रेट लिहायचा? सांगा लवकर. येस, फास्ट स्टेपवरून लिहिणार का स्लो?
बोलल्यावर माइक बंद करायचा. यस, क्या साक्षी बोल रही है फास्ट? नहीं बच्चा, अच्छे से सुनो. देखो, स्लो स्टेपवरून आपण रिएक्शनचा रेट लिहित असतो. ओके, मैंने यहाँ पे क्या लिखा है? कॉम्प्लेक्स रिएक्शनचा रेट. कॉम्प्लेक्स रिएक्शनचा रेट कहाँ से लिखोगे? RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. कौन होगी? स्लो स्टेप होगी. तो इस रिएक्शन की जो स्लो स्टेप है, इस स्लो स्टेप से आप क्या लिखोगे? रेट लिखोगे. स्लो स्टेप मध्ये कोणता रिएक्टंट इन्व्हॉल्व आहे? A2. सो काय लिहिणार? रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 चा कोइफिशियंटच काय बनणार? ऑर्डर. कारण प्रत्येक सिंगल स्टेप ही प्रत्येक स्टेप कशी आहे? एलिमेंटरी आहे आणि एलिमेंटरी स्टेपसाठी ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी सेम असते. सो मॉलिक्युलरिटी A2 ची आहे 1. A2 चा एक मॉलिक्यूल आहे स्लो स्टेपमध्ये, त्याच्यामुळे ऑर्डर पण असणार आहे 1. ओके, अंडरस्टूड दिस कन्सेप्ट? अंडरस्टूड? यस यस यस. ओके ओके ओके, ठीक है. तो आज के लिए यहीं पे हम रुकते हैं. थैंक यू फॉर जॉइनिंग द लेक्चर. अगर आपको कोई भी डाऊट हो, बघा इम्पॉर्टंट इयर आहे तुमचं, छोट्यातला छोटा जरी डाऊट वगैरे असेल, तुम्हाला गायडन्स हवा असेल तर फील फ्री टू कनेक्ट विथ अस. तुम्ही तुमच्या सगळ्या टीचर्सला कनेक्ट होऊ शकता, ॲप्रोच होऊ शकता. ओके, सो तुम्ही आम्हाला तुमच्या क्युरीज, डाऊट्स वगैरे विचारू शकता. अँड नाऊ यू हॅव टू राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन मॉलिक्युलरिटी अँड ऑर्डर. ओके, बघा इथे मॉलिक्युलरिटी आपण शिकलोय. अजून एक पॉईंट मॉलिक्युलरिटीचा जो की मला सांगायचा होता. मॉलिक्युलरिटी काय आहे? थेरॉटिकल क्वांटिटी आहे. मॉलिक्युलरिटी सांगण्यासाठी मला एक्सपेरिमेंट करावा लागत नाही. मॉलिक्युलरिटी इज थेरॉटिकल क्वांटिटी आणि मॉलिक्युलरिटीचा आन्सर हे 0 असू शकत नाही. 0 मॉलिक्युलरिटी नॉट पॉसिबल. कारण बघा ना, मॉलिक्युलरिटी 0 आहे म्हणजेच ते मॉलिक्युल्स रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात आहे का? नाही करत आहे. रिॲक्टिंग मॉलिक्युल्स जर पार्टिसिपेट करत असतील तरच त्यांना आपल्याला काय करायचं आहे? काउंट करायचं आहे. सो हा जर कोइफिशियंट इथं जर 0 असता तर इट मीन्स काय होईल? इथाइल आयोडाईड प्रेझेंट नाही आहे. इथाइल आयोडाईड 0 आहे. इथाइल आयोडाईड प्रेझेंट नाही आहे. मग आपण मॉलिक्युलरिटीमध्ये त्याला कन्सिडर करणार का? तर नाही करणार. सो यू हॅव टू राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी. जर तुमच्याकडे स्टेट बोर्डचं बुक असेल किंवा बुक नसलं तरी चालू शकतं, जरी तुमच्याकडे PDF असेल तर पेज नंबर 125 वर तुम्हाला दिलेला आहे ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटीतला डिफरन्स. ओके, राईट डाऊन दॅट डिफरन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटीतला डिफरन्स लिहिणे. ओके, येस. ओके, चलो बाय, टेक केअर अँड स्टे लर्निंग. रिविजन देत रहा, प्रैक्टिस मेक्स यू परफेक्ट. सो रुकते हैं यहाँ पे. थैंक यू.